लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ज्या गोष्टीची आतुरता लागलेली आहे, जून महिन्याचा हप्ता नेमका खात्यावरती कधी जमा होणार? कारण की जून महिना संपत आलेला आहे, तरीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केलेला नाही आहे. आता नेमका तो हप्ता कधी जमा होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा हप्ता कोणत्या ताईंना जमा होणार आणि कोणत्या ताईंना जमा होणार नाही, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. त्यामुळे ताईंनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला मे महिन्याचा हप्ता जमा झाला का नाही, लगेच कमेंटमध्ये सांगा. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याच्या हप्त्याची आतुरता लाडक्या बहिणींना लागलेली. जून महिना संपत आलेला आहे, हप्ता कधी जमा होणार असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात निर्माण झालेले आहेत. तर ताईंनो, अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जर मे महिन्याचा हप्ता जमा झाला असेल ना, तर तुम्हाला 100% जून महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे. त्यात टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. त्यामुळे तुम्हाला मे महिन्याचा हप्ता जमा झाला का नाही, लगेच कमेंटमध्ये सांगा. आता जून महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार याची आतुरता तुम्हाला लागलेली आहे. ताईंनो, आज आहे 27 जून. ठीक आहे, 29 जून रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता सांगितली जात आहे. कारण की 29 जून हा वटपौर्णिमा लाडक्या बहिणींसाठी मोठा दिवस असू शकतो. ठीक आहे, तसं काय सरकारने अद्यापही GR किंवा शासन निर्णय जाहीर केलेला नाही आहे. परंतु जसं मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता कोणताही शासन निर्णय आणि GR न काढता शासनाने वितरित केला होता, तशाच प्रमाणे जून महिन्याचा हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता वटपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे. तशी ऑफिशियल अपडेट आली की लगेच आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत, लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यामुळे ताईंनो, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व काही ऑफिशियल माहिती सर्वात आधी सर्वप्रथम देण्याचं काम करत राहणार आहोत. सर्व हप्ते संदर्भात माहिती देण्याचं काम करत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असेल कमेंटमध्ये नोंदवा. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.